मीरा भाईंदर येथे प्रस्तावित जिल्हा न्यायालय संदर्भात ठाणे बार असोसिएशनचा ठराव. ठाणे जिल्हा न्यायालय बार असोसिएशनच्या झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये मीरा भाईंदर येथे स्वतंत्र जिल्हा न्यायालय स्थापन करण्याच्या प्रस्तावासंदर्भात महत्त्वपूर्ण ठराव पारित करण्यात आला आहे. मीरा भाईंदरसाठी ऑलरेडी गेल्या वर्षी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तराची कोर्ट गेलेली आहे. ऑलरेडी तिथे आहे तेच काम खूप आहे. कोर्टाची संख्या अपुरी ठरते, न्यायाधीशांची संख्या अपुरी ठरते, गेलेल्या केसेस मिळत नाहीये, 200-250चा बोर्ड असतो, मॅटर चालत नाहीये. अशी परिस्थिती असताना सुद्धा तिथे दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर आणि सत्र न्यायालय नेण्याचे प्रस्ताव दिसतोय आणि त्या दृष्टीने आम्हाला पत्र मिळालं होतं माननीय जिल्हा न्यायाधीशांकडनं की असा प्रस्ताव विचाराधीन आहे म्हणून. त्यामुळे आम्ही आत्ता कालच जनरल बॉडी घेतली 6 तारखेला आणि सगळ्या सभासदांचा त्याच्यावर त्या पत्रावरती आणि एकंदरीत जो प्रस्ताव आहे त्याच्यावर सखोल चर्चा झाली. प्रत्येकाने आपली मतं मांडली आणि शेवटी असा निर्णय झाला की आपण 2 दिवस काळ्या फिती लावून काम करायचं, जेणेकरून वरिष्ठांना म्हणजे डिस्ट्रिक्ट न्यायालय, उच्च न्यायालय यांना आमच्या दुःख समजेल की आता ठाण्यातनं जर हे मीरा भाईंदरचं वरिष्ठ स्तर आणि जिल्हा न्यायालय जर गेलं तर हे ठाणं कोर्ट फक्त ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन पुरतं मर्यादित राहणार आहे. वकिलांची संख्या 7,000 आणि काम अतिशय कमी अशी अवस्था या ठाण्या न्यायालयाची होणार आहे. गेल्या वर्षी वाशीचं बायफर्केशन झालं, भिवंडीचं बायफर्केशन झालं, त्यामुळे ऑलरेडी या इथे कामं कमी झालेली आहे. वकिलांच्या अस्तित्वाचा आता प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे सर्व वकिलांनी हा लढा द्यायचा ठरवलेला आहे. लढा देताना आम्ही आमची बाजू जिल्हा न्यायाधीश आणि उच्च न्यायालयांकडे निश्चितच मांडू आणि मला आशा आहे की खरी जी वस्तुस्थिती त्यांच्यासमोर कदाचित मांडली गेली नसतील ती आम्ही मांडल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल की मीरा भाईंदरला हे कोर्ट नेलं तर फायद्यापेक्षा बराच तोटा होणार आहे. लिटिगेशन म्हणजे जे लिटिगंट आहेत त्यांचं नुकसान होणार आहे, कारण इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, तिथे जागा अपुरी आहेत आणि एवढा मोठं काम तिकडे सांभाळण्यासारखं माझ्या मते शक्य नाही आहे. तर आमचा प्रयत्न तर चालू आहे. आता आज उद्या काय होतं त्याची वाट बघतोय. आशा तर आहे की सगळे सरासर विचार करून सगळे न्यायमूर्ती असल्यामुळे, न्यायाधीश असल्यामुळे वस्तुस्थितीचा सखोल अभ्यास करणार. ते नक्की आमची बाजू ऐकून घेतील ते आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की हा निर्णय रद्द करण्यात येईल त्यांच्या वतीने आणि जे पूर्ववत आहेत त्याप्रमाणे काम चालू होईल. निर्णय रद्द झाला नाही तर कालच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही वकिलांनी आवाहन केलेले की कामावरती स्वेच्छेने अलिप्त कामापासून राहायचं. हे 2 दिवसाचा अशा प्रकारचा काळ्या फीत लावून निषेध झाल्यानंतरचा आता परवा बघू आता कसं काय होतं, पण आम्हाला ती वेळ येणार नाही अशी आशा आहे. या 1-2 दिवसात काहीतरी चांगलं घडेल, गोड बातमी मिळेल असं वाटतंय. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. नौपाडा पोलीस ठाण्यात पोलीस संवाद मेळाव्याचे आयोजन. ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात पोलीस संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचा मुख्य उद्देश पोलीस अधिकारी, अंमलदार यांचे प्रश्न लक्षात घेणे, त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाय शोधणे, त्यांच्याकडून येणारे प्रस्ताव विचारात घेणे हा होता. आज नौपाडा पोलीस ठाणे येथे पोलीस संवाद मेळावा हा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचा मुख्य उद्देश आहे की आमचे पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार काम करत असताना त्यांना येणाऱ्या अडचणी तसेच त्यांच्याकडून येणारे सुचाव किंवा त्यांना येणाऱ्या अनुभव हे आमच्यापर्यंत येणं अपेक्षित आहे. आपण नेहमीच त्यांच्याकडनं काम करून घेण्याबाबत दबाव किंवा यंत्रणा वापरत असतो,
परंतु त्यांच्या अडचणीकडे कधीतरी दुर्लक्ष होतं आणि ह्या अडचणी जाणून घेण्यासाठी आणि त्या अडचणीचं निरसन करण्यासाठी आज आपण ह्या ठिकाणी नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये संवाद मेळावा आयोजित केला होता. बऱ्याच अंमलदार अधिकाऱ्यांनी त्यांच्या अडचणी किंवा त्यांच्या येणाऱ्या विभागासंबंधात माहिती व अडचणी सांगितलेल्या आहेत, त्या आम्ही पूर्ण करण्याबाबत प्रयत्न करीत आहोत. प्रत्येक 15 दिवसाला हे घेणं अपेक्षित आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्याचं नियोजन करत असतो. माननीय DG साहेबांनी हे पूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारचे संवाद साधून आपल्या अधिकारी व अंमलदार यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्या अडचणीची पूर्तता करण्याबाबतचे आदेश असल्याने अशा प्रकारचे संवाद मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे. या मेळाव्याचे आयोजन दर 15 दिवसांनी होत असते. या मेळाव्याला नौपाडा पोलीस ठाण्यातील पोलिसांनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिला. त्यांनी त्यांचे प्रश्न व समस्या मांडल्या असून हा उपक्रम त्यांच्या पसंतीस उतरला असल्याचे लक्षात आले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला. दंड बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. ठाणे जिल्ह्यात डिजिटल जनगणनेची तयारी युद्धपातळीवर सुरू. भारतीय जनगणना 2027च्या प्रक्रियेला ठाणे जिल्ह्यात सुरुवात झाली असून जिल्हा प्रशासनाने यासाठी कंबर कसली आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणाऱ्या या जनगणनेसाठी ठाणे जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. या मोहिमेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील 5व्या मजल्यावरील समिती सभागृहात फील्ड ट्रेनर्सच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला. सर्वसाधारण तहसीलदार श्री सचिन चौधरी यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या या प्रशिक्षण वर्गातून जिल्ह्यातील तांत्रिक मनुष्यबळ सज्ज केले जात आहे. सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी रुपाली भालके यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली हे संपूर्ण नियोजन करण्यात आले असून प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक प्रगणकापर्यंत अचूक माहिती पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या प्रशिक्षणासाठी 32 जणांच्या 2 स्वतंत्र बॅचेस तयार करण्यात आल्या असून एकूण 64 फील्ड ट्रेनर्सना प्रशिक्षित केले जात आहे. हे प्रशिक्षण 11 एप्रिल 2026 पर्यंत चालणार असून मास्टर ट्रेनर म्हणून कल्याणचे अकृषिक तहसीलदार श्री विनोद भामरे आणि संवैधानिक ग्रामीण योजना महानगरपालिका क्षेत्र तहसीलदार श्रीमती स्वाती घोंगडे या तज्ज्ञ मार्गदर्शन करीत आहेत. या प्रशिक्षणात प्रामुख्याने जनगणना 2027चा पहिला टप्पा असलेल्या घर यादी व घरगणनेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. डिजिटल स्वरूपामुळे यावेळी प्रगणकांना कागदी अर्जांऐवजी CMMS पोर्टल आणि HLBC ॲपचा वापर करावा लागणार आहे.
या ॲपचे तांत्रिक ज्ञान, जनगणना कायदा व नियम आणि माहिती संकलनाची प्रक्रिया याबाबत या 64 फील्ड ट्रेनर्सना हँड्स ऑन ट्रेनिंग दिले जात आहे. हे प्रशिक्षित ट्रेनर्स पुढे 27 एप्रिल ते 8 मे 2026 या कालावधीत प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी ठाणे यांच्या अधीनस्थ असलेल्या 9 चार्जमधील सुमारे 4000 प्रगणक आणि पर्यवेक्षकांना सज्ज करणार आहेत. जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी या प्रक्रियेत अचूकतेचे महत्त्व अधोरेखित केले असून डिजिटल सुविधेमुळे डेटा संकलनात पारदर्शकता येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे या जनगणनेत नागरिकांसाठी प्रथमच स्वगणना म्हणजेच सेल्फ इन्युमरेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी 1 मे 2026 ते 15 मे 2026 या कालावधीत शासनाच्या अधिकृत वेब पोर्टलवर लॉग इन करून स्वतःची माहिती नोंदवावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर 16 मे 2026 ते 14 जून 2026 या कालावधीत घर यादी आणि घरगणनेचा पहिला टप्पा राबवला जाणार आहे. उपजिल्हाधिकारी रुपाली भालके यांच्या नियोजनाखाली जिल्ह्याचा कोणताही भाग या प्रक्रियेतून सुटू नये आणि माहितीचे संकलन विहित वेळेत पूर्ण व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाची यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.
आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. मित्र सहयोग ठाणे यांची अनोळखी ठरली सर्वोत्कृष्ट उत्तरार्ध एकांकिका. गडकरी रंगायतन ठाणे येथे काल उत्तरार्ध एकांकिका स्पर्धा 2026ची अंतिम फेरी पार पडली. 50शी पार केलेल्या तरुणांच्या सळसळत्या उत्साहात दमदार 5 एकांकिका सादर झाल्या. त्यापैकी मित्र सहयोग ठाणे यांच्या अनोळखी या एकांकिकेने सर्वोत्कृष्ट उत्तरार्ध एकांकिका हा प्रथम पुरस्कार पटकावला. रंगा थिएटर्स ठाणे यांच्या तरुणाईने द्वितीय, तर ठाणे आर्ट गिल्ड यांच्या ती येते आणि जाते या एकांकिकेने तृतीय पारितोषिक पटकावले. सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखेच्या सहकार्याने आणि मोरिया इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट यांच्या आयोजनाने ही स्पर्धा अतिशय उत्तमरित्या पार पडली. स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी लेखक दिग्दर्शक विनोद जाधव, अभिनेता संदीप रेडकर आणि अभिनेत्री योगिनी चौक हे परीक्षक म्हणून लाभले होते. तसेच लेखक दिग्दर्शक विशाल कदम, दिग्दर्शक अनिल बांधिवेडेकर, अभिनेत्री शीतल कुलकर्णी रेडकर, ज्येष्ठ अभिनेत्री संजीवनी समेळ, अभिनेत्री संपदा जोगळेकर, नाट्य परिषद ठाणे शाखेचे पदाधिकारी नरेंद्र बेडेकर, विद्याधर ठाणेकर, सॉफ्ट कॉर्नरचे एमडी व सीईओ दिलीप कुलकर्णी आणि मिसेस कुलकर्णी यांच्यासह ठाण्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. 50शी पार केलेल्या स्पर्धकांचा उत्साह आणि उत्तम विषयांची निवड करून केलेली सादरीकरणे पाहून उपस्थित मान्यवर, परीक्षक आणि पाहुण्यांनी समाधान व्यक्त केले. अंतिम फेरी पाहण्यासाठी प्रेक्षकांनीही मोठी गर्दी केली होती. ठाणे, पालघर, नवी मुंबई, सोलापूर, सातारा, रत्नागिरी, चिपळूण आणि मुंबई अशा विविध ठिकाणांहून स्पर्धक संघांनी दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल आयोजक मोरिया इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंटचे प्रमुख प्रफुल्ल गायकवाड यांनी समाधान व्यक्त केले. तसेच प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार मानले. सोबतच दरवर्षी स्पर्धेला असाच उत्तम प्रतिसाद मिळत राहावा आणि प्रेक्षकांची उपस्थिती वाढत राहावी अशी आशा व्यक्त केली. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. ठाण्यातील पोलीस निरीक्षक द्वारका डोखे यांनी धवलागिरीवरून दिल्या हनुमान जन्मोत्सवाच्या शुभेच्छा. ठाणे आयुक्तालयातील ठाणे नगर पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या माउंट एव्हरेस्ट वीरांगना श्रीमती द्वारका भागीरथी विश्वनाथ डोखे या जागतिक क्रमवारीत 7व्या क्रमांकावर असलेल्या माउंट धौलागिरी या शिखर मोहिमेसाठी सध्या नेपाळ देशात गेल्या आहेत. त्या सध्या 4750 मीटर आणि 15584 फूट उंचीवर असलेल्या धौलागिरी बेस कॅम्प या ठिकाणी आहेत. काल भगवान भोलेनाथाचा अवतार असलेल्या श्री हनुमान यांची जयंती होती. त्यानिमित्त द्वारका डोखे यांनी पवनपुत्र श्री हनुमान यांच्या फोटोसह त्यांनी सर केलेल्या उंचीवर फोटो घेऊन सर्वांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. नमस्कार. या वर्षीच्या हनुमान जयंतीच्या सर्वांना धौलागिरी बेस कॅम्प या ठिकाणावरून खूप साऱ्या शुभेच्छा. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. पवनपुत्र हनुमान की जय. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.
आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश.